तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तो मित्रांनो, आज आम्ही चाललोय धरणावर मासे पकडण्यासाठी. बघू शकता माझ्यासोबत साईनाथ आहे, पुढे चाललाय. बघा आता आम्ही चाललो. आता वाजले 11 वाजले सकाळचे. आता आम्ही जस्ट आता 11 वाजता निघालोय घराकडून. बघा सगळ्या लोकांनी आपली शेती लावून कंप्लीट केली. मित्रांनो, माशाला जातोय पण बघा काठी आमची मोडली. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. इन्स्ट्रुमेंट, फिशिंग इन्स्ट्रुमेंट. आणि हा बघा, हा तो आता हा पाट्या येतोय. हा बघा, हा बघा. हा डॉगेश बाई आणि तो पण डॉगेश बाई आहे. तो दोघांचा आता कोलॅब होणार. हा तिसरा. आणि हे आमचे मित्र अक्षय शेडगे यांचं घर आहे. बघा, अक्षय शेडगे. आणि घर बघा, हे घर आहे. समोर बघू शकता तुम्ही रांगणागडाचा पुरा व्ह्यू आहे. व्ह्यू आणि धरणावर जाताना अशी ही जंगलातून वाट गेलेली आहे. आमच्या घराकडून 5 मिनिटात लागतात नाही रे. 10 मिनिटं लागतात जायला. बघा तुम्ही, धरण दाखवतो तुम्हाला. बघा कसं आहे ते आमचं धरण. आमचं म्हणजे हे नियली गावात पडतं धरण. आपण त्यांच्यापेक्षा आम्हाला जवळ आहे. ए पण जास्त मासे आम्हीच खातो वड्याचे. हो, धरण आहे इकडे. धरण तू मासे कुठे राहिला रे? बघा, हा आता शिकारीची पाहणी करतोय आपल्या, की कुठे जास्त मासे दिसत आहेत ते. बघा, याची नजर एकदम तेज आहे शिकारीसाठी. हा, कुर्ले मासे कसे पण शोधून काढतो. आणि तो पट्टे आलेला आहे तो. बघा, आता आम्ही चाललोय पुढे धरणामध्ये मासे पकडायला. इथे काय 4-5 भेटलेले छोटेसे, पण आम्ही ते घेतले नाही लहान असल्यामुळे. हमेशा बडी सोचणे का. ह्या UPSचा विषय म्हणजे UPSने आता जे मासे आम्ही केले म्हणजे आम्हाला भेटलेले, त्यांचा विषय काय, हे 5 मिनिटांनंतर परत जिवंत होऊन जातात. ते फक्त थोड्या सेकंदासाठी फक्त असे हे होतात म्हणजे मेल्यासारखे, पण नंतर परत जिवंत होतात. ते एकदम असे मरत नाही, म्हणून आम्ही घेतले नाही. आता हे बघा धरण. बघा, फायनली पोचलेलो आहे धरणावर. हे आहे निळेली डॅम. हे आहे निळेलीचं धरण. आता थोडे बघ कसलं क्लिअर केलं आहे मरे. दाबो होऊ शकताय. बघा, निळेली धरण. हे बघा धरण. या धरणामध्ये सगळे फिशिंग करायला येतात, मासे पकडायला.
आता आम्ही तिकडेच चाललोय UPS घेऊन. आणि बघा हे आता पाणी खाली पडते, ते खाली आम्ही जाणार आहोत फिशिंग करायला, म्हणजे UPS घेऊन जायला. हे ते ब्रिज बांधलेलं आहे, नवीनच आहे, 2 वर्ष झालेली आहेत. आणि खाली जाण्याची वाट त्या साईडने आहे, तो सौरभ चाललाय त्या साईडने. बघा वाट बघा कशी आहे ती, एकदम खाली वाकून जावं लागतं, एकदम खाली वाकून बघा. ह्याने आल्या चालू केलं मासे पकडायला. त्या साईडला गेले तुम्ही पण जातो. ते पार्टी वगैरे जेवण करण्यासाठी ही चांगली जागा आहे, म्हणजे एकदम तुम्ही जमल्यास येऊ शकता इकडे नेली धरणावर. ह्यामध्ये मोठमोठे मासे आहेत, पण ते आतमध्ये खोलीमध्ये आहेत, साईडला आम्ही तो जाऊ शकत नाही. मोठमोठे मासे आहेत, आता इथे बघतोय काय भेटते ते. तुम्ही इथून पण चालत जाऊ शकता. हे साईला बघ माशी बाई भाऊला बाई मासे बाई बघ. आणि हे लोकेशन बघा मित्रांनो, पाणी वरून धरणावरून खाली होते ते तिकडे गेले. आता हे बघा इथे फोटोशूट चालू आहे. बघा हा मॉडेल आहे, मॉडेल आणि हा फोटोग्राफर. मॉडेल भारी आहे मॉडेल.
बाजूला मोडले बघा यांनी आता उचलले आणि सगळे मासे खाली टाकले ना बघा. किती हमारे बॅगेज पिशवीत टाक डायरेक्ट. बॅगेज किती होती त्या बॅगेत पिशवी बघा. आता सगळा सामान या बॅगेमध्ये भेटला तुमचा. का वया तर तुमका बॅगेत भेटतला. अरे तू येते रात्रीला पार्सल कसला रे पार्सल. चला बघा पाणी. हा वाट डाकेले मरे येताना. 6 hours later. आणि मित्रांनो हे बघा तुम्हाला आम्ही सकाळी बोललेलो की मासे पकडायला रात्री येणार आणि आम्ही बघा रात्री आलो. माशाची साईज बघा. हे बघा आता माणूस जरा वेगळे आहेत. हा दुपारचाच माणूस आहे. मासे बघा. मला 32 मासे मिळाले. बघा इथे पण आहे जिवंत मासे ठेवले आहेत मी बादलीमध्ये. बघा